बीडच्या परळी तालुक्यातल्या मोहा इथं एका तरुणीनं भर रस्त्यात थोबाडीत मारल्यानं झालेल्या अपमानानं एका तरुणानं लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे। वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मानसिक छळ सहन न झाल्यानं त्यानं 14 मे रोजी संध्याकाळी आपल्या वडिलांना फोन केला आणि हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही असं सांगून फोन बंद केला आणि टोकाचं पाऊल उचललं। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। उदय, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी, एका तरुणीनं आपल्या थोबाडीत मारली आणि त्यामुळे नैराश्यातून या मुलानं टोकाचं पाऊल उचललं। कस्तुरी, आपण जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक ही घटना परळी तालुक्यातल्या मोहा गावामध्ये घडली आहे। हा जो तरुण आहे राजाभाऊ शिंदे, याला एका तरुणीने जाहीर अगदी रस्त्यावर उभा असताना तोंडात मारली होती आणि मग त्यामुळे कुठेतरी हा नैराश्यात गेला होता। अशा पद्धतीने त्या झालेला अपमान त्याला सहन झाला नव्हता आणि त्यामुळे तो नैराश्यात गेला होता। या दरम्यानच त्याने आपल्या वडिलांना 14 मे रोजी फोन केला आणि आता हा माझा शेवटचा फोन असणार आहे, यापुढे मी तुम्हाला फोन करणार नाही असं म्हटलं आणि त्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। या फोन नंतर त्याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मृतदेह त्यांच्या हाती लागला, कारण तोपर्यंत त्याने आत्महत्या केली होती। अतिशय सगळी धक्कादायक घटना आहे, कारण एका तरुणीने तोंडात मारल्यासारख्याच्या कारणावरून त्या तरुणानं आपलं जीवन संपवलंय आणि यामुळे आता या परिसरात हळहळ देखील व्यक्त होते। आता या प्रकरणात पोलिसात नोंद करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कस्तुरी, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तरुणीनं भर रस्त्यात मारल्यानं तरुणानं आत्महत्या केली आहे। बीडच्या परळी तालुक्यातली ही अतिशय धक्कादायक घटना आहे। गळफास घ्यायच्या आधी या तरुणानं आपल्या वडिलांना फोन केला आणि असंही सांगितलं की हा माझा शेवटचा फोन आहे, यानंतर माझा फोन तुम्हाला येणार नाही असं शेवटचं वाक्य म्हणून त्यानं थेट टोकाचं पाऊल उचललं।